हॅलो हाय नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर हा व्लॉग आम्ही शूट केला होता संडेला, जेव्हा आम्ही जेजुरीला गेलो होतो. व्लॉग अपलोड करायला थोडासा वेळ लागला, तर स्वतः मस्तपैकी रेडी होऊन गरमागरम पोहे आणि आल्याचा चहा बनवला आणि त्यानंतर दोघांनीही आम्ही नाश्ता उरकून घेतला. त्यानंतर आम्ही जेजुरीला जायला बाहेर पडलो. शिरवळवरून जेजुरीला जाण्यासाठी आम्ही पंढरपूर रोडने निघालो. इथे तुम्ही पाहू शकता वातावरण खूपच छान आहे. खरं तर आम्ही लवकर जायचे ठरवले होते, पण कितीही लवकर आवरायचे म्हटले तरी वेळ हा होतोच. तर हा जो व्ह्यू तुम्हाला दिसत आहे हा वीर डॅमचा बॅक व्ह्यू आहे, जिथे मागे सुद्धा आम्ही गेलेलो होतो. आणि आता इथून जो तुम्हाला दिसत आहे हे वीर डॅम आहे. तर थोडेसे स्पष्ट दिसावे म्हणून मी झूम करून इथे दाखवत आहे. तर हाच व्ह्यू पुढे जाऊन आपल्याला अजून स्पष्ट दिसतो. या पुलावरून पुढे गेल्यानंतर हे डॅम अगदी स्पष्ट दिसत आहे. तर हा आहे वीर डॅमचा क्लिअर मेन व्ह्यू. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. या भागात पावसाचे दूर दूरपर्यंत काहीच चिन्ह दिसत नव्हते. उन्हाळ्यासारखे कडाक्याचे ऊन पडले होते. इकडे पाऊस कधी पडणार, हा सगळा रखरखता भाग हिरवागार कधी होणार, ही चर्चा सुरू असतानाच आम्हालाही वारकऱ्यांची दिंडी दिसली आणि यांना पाहून आमचे मन अगदी प्रसन्न झाले. हे सुंदर दृश्य पाहिल्यावर थोडे पुढे गेलो आणि लांबूनच आम्हाला जेजुरीतील हे खंडेरायाचे मंदिर दिसू लागले. अगदी काही वेळातच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. जवळच गाडी लावली आणि हळदीचा भंडारा घेऊन आम्ही दर्शनासाठी जाऊ लागलो. आता मनाला ओढ लागली होती ती दर्शनाची. गर्दीतून चालत पुढे गेल्यावर मुख्य महाद्वार दिसले. तिथेच महाद्वाराच्या समोर प्रथम नंदीचे मंदिर होते. त्यांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराकडे जायला निघालो. द्वारावर एक भव्य अशी घंटा होती, जिच्यावर भंडारा उधळून आम्ही वरच्या दिशेने जायला निघालो. खरं तर उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी खंडोबाचे स्थान होते. हे मंदिर जेजुरीत नव्याने बांधले गेले. हे मंदिर 3 शतकापूर्वींचे आहे असे म्हटले जाते. मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले होते, पण औरंगजेबानेच 1,25,000 चांदीच्या मोहरा देऊन या मंदिरात उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबाला साकडे घातले असे मानले जाते. मंदिराच्या दिशेने जाताना दोन्ही बाजूला फुले, नारळ, भंडारा विकण्यासाठी असलेले छोटे मोठे स्टॉल दिसतात. अगदी काही वेळातच मुख्य महाद्वाराजवळ आम्ही जाऊन पोचलो. रविवार असल्यामुळे इथे प्रचंड गर्दी होती. रविवार, मंगळवार व शुक्रवार या दिवशी इथे अशीच प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्याच गर्दीतून वाट काढत काढत आम्ही शेवटी मंदिराजवळ पोचलो. मंदिराजवळही तेवढीच गर्दी पाहायला मिळाली. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 200 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यावर तुम्हाला भव्य असे दीपस्तंभ पाहायला मिळतात. हे मंदिर काळ्या खडकापासून उभारले आहे. हे मंदिर म्हणजे महाराष्ट्राच्या मंदिर वास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इथे जी दिसत आहे ही मोफत दर्शन रांग आहे. इथे पास घेऊनही तुम्ही त्वरित दर्शन घेऊ शकता. इथे पास 200 रुपयाला मिळतो. थोडा वेळ मंदिराच्या परिसरात आजूबाजूला फिरून माहिती घेतली. त्यानंतर जाऊन दर्शन घेतले. हे मात्र खरे आहे की थोडंसं धार्मिक वातावरणात आल्यानंतर मन सकारात्मक व प्रसन्न होते. मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जासुद्धा मिळते. आजूबाजूलाही काही छोटी मोठी मंदिरे आहेत ज्याचे आम्ही दर्शन घेतले. इथल्या वातावरणाने मन अगदी प्रसन्न होऊन गेले होते. इथे म्हाळसादेवी यांच्याविषयी थोडीफार माहिती दिलेली आहे, जी आम्ही 5 मिनिटं उभं राहून व्यवस्थित वाचली. त्यानंतर आम्ही परत जायला निघालो. खाली जाताना आम्ही बानुबाई मंदिरात जाऊन दर्शन घेणार होतो. या मंदिराकडे जाताना इथे गोंधळ चाललेला होता, जो 2 मिनिट उभे राहून आम्ही पाहिला. त्यानंतर आम्ही पायऱ्या उतरून खाली गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील एक गड सर केला, पण त्यावेळी शहाजीराजे कर्नाटकात होते. एकमेकांना भेटीची ओढ लागली होती. शहाजीराजेंनी भेटीचे मनावर घेतले. ते पुण्याला यायला निघाले होते, पण शाहिस्तेखान लाल महालावर तळ ठोकून बसला होता. त्यामुळे त्यांची भेट जेजुरीवर होणे हिताचे होते. शहाजीराजेंनी वर जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले व येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली. त्याच ऐतिहासिक भेटीचा हा देखावा. हा सुंदर देखावा पाहिल्यावर आम्ही बानुबाई मंदिराच्या दिशेने गेलो.
व मंदिरात जाऊन दर्शन घेतले. खालच्या दिशेने जाताना मूर्त्यांचा हा स्टॉल दिसला. इथे छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल रुक्माई यांच्या फार सुंदर मूर्त्या होत्या. थोड्या वेळ इथेच उभे राहून इथल्या वेगवेगळ्या मूर्त्या पाहिल्या. त्यानंतर आम्ही जायला निघालो लोणंदला, कारण लोणंदमध्ये वारीचा मुक्काम होता. ही आहे नीरा नदी. इथे माऊलींच्या पादुकांचे स्नान केले जाते, त्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे. काही वेळातच लोणंदला पोहोचलो. सगळे वारकरीच दिसत होते. इथे त्यांचा मुक्काम असल्यामुळे सगळे निवांतपणे ज्याचे त्याचे काम करत होते. वेगवेगळ्या ठिकाणी जागा मिळेल तिथे तंबू ठोकले होते. खरंच हे दृश्य पाहून जाणवले की विठू माऊलीच्या भेटीच्या ओढीने वारकरी साऱ्या येणाऱ्या परिस्थितीशी झगडत त्यांच्यापर्यंत वारी करत पोहोचतो. हे अजिबात सोपे नाहीये, पण भक्तीमुळेच हे सारे काही शक्य होऊ शकते, हो ना? तर काही वेळातच आम्ही जिथे पालखी होती तिथे पोहोचलो. इथे प्रचंड गर्दी होती. इथे आम्ही दर्शन घेतले. मन खरंच अगदी प्रसन्न होऊन गेले. थोडा वेळ इथेच सकारात्मक वातावरणात वेळ घालवला व त्यानंतर सुरू झाला आमचा परतीचा प्रवास. परत जातानाही छोट्या मोठ्या दिंड्या लोणंदच्या दिशेने जाताना आम्हाला दिसल्या. हे सगळं दृश्य पाहून मनाला अगदी भारी वाटत होतं. तर आता आकाशात काळे ढग भरून आले होते. पाऊस कोणत्याही क्षणी येईल असे वातावरण झाले होते. आता भूकही फार लागली होती, त्यामुळे आम्ही पोचलो नानांच्या वाडीत. इथली बैठक व्यवस्था खरंच फारच भारी होती. फारच भूक लागल्यामुळे जेवणाचा व्हिडिओ बनवायचाच राहून गेला. पोटपूजा झाल्यावर हॉटेलच्या मागच्या बाजूला जाऊन सुंदर अशा वातावरणात थोडाफार वेळ घालवला. इथला परिसर फारच सुंदर, मनाला मोहून घेणारा होता. अशा प्रकारे आमचा हा दिवस वेगवेगळ्या सुंदर अनुभवांनी पूर्ण झाला. ओके, बाय, सी यू इन नेक्स्ट व्लॉग.